तुम्ही ऐकताय रेडिओ शुगर 90.8 FM, जिंदगी स्वीट हो जाए. चला घेऊ आपल्याच मनाचा शोध मानसतज्ञ कालिदास पाटील यांच्या सोबत रेडिओ शुगरचा विशेष कार्यक्रम मनाच्या तळाशी. मंडळी नमस्कार. मंडळी, परवा आमच्या काकांबरोबर गावाकडच्या पाहुण्यांकडे जाण्याचा योग आला. घरात पाहुणे मंडळी येताच घरच्या मुलांनी आमचं हसतमुखानं स्वागत केलं. घरातील रमा, शरयू, नयन यांनी पाण्याचे ग्लास द्यायला सुरुवात केली. चुनचुनी स्मार्ट मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून काकांनी सवयीनेच मुलांची ओळख परेड सुरू केली. तुझं नाव काय? कितवीत शिकतोस? तू मोठेपणी काय होणार? मी डॉक्टर, मी इंजिनियर. आणि दादा तू? असं म्हणताच संवादातून अलिप्त असणारा प्रवीण मात्र म्हणाला, आजोबा म्हणतात अंतरून पाहून पाय पसरावेत. तू आपली नोकरीच धर. उद्योग व्यवसाय हे आपले काम नव्हे, नाहीतर घरची शेती हा आपला सुरक्षित मार्ग. म्हणून काका मी उद्योजकच व्हायचं हे मात्र पक्क ठरवलंय. नेहमीच लहान तोंडी मोठा घास घेणाऱ्या प्रवीणचं संभाषण ऐकून घरभर हशा पिकला. मंडळी, कुटुंब, शाळा, परिवार यांच्या संस्कारातून आपल्या मुलांची जडणघडण होते. त्यातूनच त्यांचे विचार, भावना, वृत्ती पक्की होत जाते आणि मनोबलही वाढते. कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळीकडून मिळालेल्या विचारातून मुलांच्या वागण्याची रीत तयार होते. आपण कसे आहोत, आपल्याला काय जमते, काय जमत नाही याचा अंदाजही रोज कानी पडणाऱ्या विचारातूनच तयार होतो. तू वेडपट आहेस, मठ्ठ आहेस, आमचे केस पांढरे झाले तरी आम्हाला जमले नाही, तुझा जन्म काल परवाचा, तुला कसं जमेल? असं म्हणून बालवयापासून काय कर यापेक्षा काय करू नको हा नकारात्मक संवाद मुलांच्या मनातील उत्साहाला, कृतीला बांध घालतो. त्यामुळे मुलांचाही विचार समस्या निराकरणाऐवजी, नाविन्यपूर्ण गोष्टींचा शोध घेण्याऐवजी समस्येपासून पळ काढण्याचा, चाकोरीबद्ध विचार करण्याचाच तयार होतो. म्हणूनच आज अनेक कुटुंबात प्रत्येक निर्णयासाठी आईवडिलांवर अवलंबून असणारी मुलं तुम्हाला भेटतीलच. अर्थात ती शिकलेली असतात, तरी त्यांना शहाणे मात्र होता आलेले नाही हे मात्र खरं आहे. मंडळी, आपल्या यशाचं खरं सामर्थ्य आपल्या विचारातच असतं. आपण जसा विचार करतो तसंच आपणालाही यश मिळतं. ध्येयवादी मुलांच्या मनात सातत्याने यशस्वीतेचे, कल्याणकारी विचार पिंगा घालतात. म्हणूनच तर त्यांना अनेक विश्वकल्याणाचे शोध लावता येतात. मुलांना मोठं होण्यासाठी त्यांचे प्रयत्न, सातत्य, क्षमता आणि ध्येय या सर्व गोष्टी लागतातच. पण त्यांचे यश अपयश त्यांनी केलेल्या विचारशक्तीवरही अवलंबून असतं. आपण आपलेच खाऊन पिऊन सुखी राहूया या विचारसरणीच्या कुटुंबातील मुलांचे विचारही मर्यादितच असतात. याउलट तू आमच्यापेक्षा नक्कीच मोठा होशील, आम्ही आहोतच तुझ्याबरोबर असा आत्मविश्वास मिळालेली मुलं गरुड झेप घेतात. मंडळी, आपल्याला मरगळ आणणारे, अपयशाकडे घेऊन जाणारे, मनात सतत नकार घंटा वाजवणारे विचार आपल्याला काढून टाकता येतात. त्यासाठी आपलं मन थोडं दुखावेल हे खरं आहे, पण आपल्या मनात अपयशाचे विचार घोळत राहिले तर आपल्या पदरी अपयशच येईल हेही नक्की आहे. यासाठी अपयशाची धास्ती कमी करूया. स्वतःला कमी न लेखता निर्णय घ्यायला शिकूया. रोजच्या जीवनात अडचणी तर येणारच आहेत, त्याचा स्वीकार करूया. आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता आणूया, म्हणजे मनातील ताण, संघर्ष कमी होतील. आपला विचार बदलला की नक्कीच आपला स्वभाव आणि सवयीही बदलतात. मंडळी, आपल्या सभोवतालच्या लोकांचा विचार बदलेल की नाही माहीत नाही. आपण तर सुरुवात करून पाहूया. मर्यादांमध्ये न अडकता आपणच आपल्याकडे तटस्थपणानं पाहूया आणि आनंदाचं नवं गीत गाता गाता आकाशात उंच भरारी घेऊया. आपल्या मनातील संकुचित विचार कमी करूया आणि चौकटी बाहेर पडून विचार करताना नेहमी आनंदी राहण्याचा मात्र संकल्प करूया. काय जमणार नाही यापेक्षा काय जमू शकेल याचाच विचार अधिक करूया आणि आपल्या मनातील अशक्य गोष्टी शक्य करण्याचा ध्यास घेऊया. रोजच्या जीवनातील अडथळ्यांकडे एक संधी म्हणून पाहूया आणि नेहमी आशावादी राहण्याचा संकल्प करूया. मनाच्या तळाशी सादर करते मानसतज्ञ कालिदास पाटील. ऐकत रहा रेडिओ शुगर 90.8 FM, जिंदगी स्वीट हो जाए.